नेक्स्ट आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष अर्थातच मार्क्सवादी. समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांचा हा पक्ष पुरस्कार करतो. आता भारतीय कम्युनिस्ट पक्ष जो आहे ना, त्यानं 3 गोष्टीचा पुरस्कार केला आहे. एक आहे समाजवाद, दुसरा आहे धर्मनिरपेक्षता आणि तिसरा आहे लोकशाही. साम्राज्यवादास या पक्षाचा विरोध आहे. आणि जे साम्राज्यवाद आहे तर या गोष्टीला भारतीय कम्युनिस्ट पक्षानं काय केलेला आहे, विरोध केलेला आहे. कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्या हितसंबंधाची जपणूक करणे हे या पक्षाचे धोरण आहे. आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष यानं महत्त्व कोणाला दिलं, कामगार. चिन्ह पण पाहा तुम्ही है ना, त्यामध्ये कामगार असेल, शेतकरी, शेतमजूर तर यांचं हितसंबंध जपणारा हा पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष. त्यानंतर पुढचा आहे बहुजन समाज पक्ष. बहुजन समाज पक्ष हा समाजवादी विचारसरणीचा पक्ष आहे. आणि बहुजन समाज पक्ष जो आहे याची विचारसरणी जर पाहिली आपण ती कोणत्या टाईपची आहे, समाजवादी टाईपची आहे. बहुजन समाज पक्ष हा समाजवादी विचारसरणीचा पक्ष आहे. बहुजनांचे हित या पक्षाचे उद्दिष्ट असून 1984 साली या पक्षाची स्थापना झाली. आता समाजवादी विचारसरणी आणि बहुजनांचे हित हे या पक्षाचं उद्दिष्ट आहे. आणि या पक्षाची स्थापनेचं वर्ष जर पाहिलं आपण ते आहे 1984. दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्य यांचा समावेश बहुजन या शब्दात होतो. आता बहुजन हा जो शब्द आहे तर या शब्दामध्ये आपण कोणाकोणाचा समावेश करू. यामध्ये दलित आले, आदिवासी, त्यानंतर इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक या 4 गटांचा समावेश कशामध्ये होतो, बहुजन या शब्दामध्ये होतो. बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणे हे या पक्षाचे उद्दिष्ट आहे. आणि बहुजन समाज जो आहे तर याला सत्ता मिळवून देणं हे बहुजन समाज पक्षाचं काय आहे, प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यानंतर आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999 मध्ये झाली. आता जे राष्ट्रीय काँग्रेस सुरुवातीला आपण पक्ष पाहिला आहे की नाही, तर याच पक्षातून बाहेर पडलेला एक पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आणि या पक्षाची स्थापना केव्हा झाली आहे, 1999 मध्ये. लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांवर पक्षाचा विश्वास आहे. आता हे जे राष्ट्रवादी पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्यानं 3 मूल्याला महत्त्व दिलं आहे. पहिलं म्हणजे लोकशाही, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य, जे की आपली ऑलरेडी ती काय आपली संसदीय शासन पद्धतीची ती आपली आहे की नाही. त्यानंतर समता, मग ती स्त्री पुरुष असेल. आणि त्यानंतर धर्मनिरपेक्षता, मग कोणत्याही धर्म आणि जातीवर आधारित कोणामध्ये भेदभाव करता येणार नाही, तर अशा पद्धतीची भूमिका, या सर्व गोष्टीवर राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचा विश्वास आहे. काँग्रेस पक्षाबरोबर युती करून हा पक्ष 1999 ते 2014 पर्यंत महाराष्ट्रात सत्तेवर होता. आता जे काँग्रेस पक्ष आहे तर या काँग्रेस पक्षाबरोबर त्यांनी काय तयार केली, युती तयार केली. आणि हा पक्ष 1999 पासून तर 2014 हे 5 वर्ष तो महाराष्ट्रात सत्तेवर होता. तसेच केंद्रामध्येही 2004 ते 2014 इतक्या प्रदीर्घ काळात हा पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीचा एक घटक पक्ष होता. आणि केंद्रामध्ये सुद्धा जर पाहिलं आपण तर 2004 पासून तर 2014 पर्यंत हा जो 10 वर्षाचा कालावधी आहे, या प्रदीर्घ काळामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली जी आघाडी सरकार म्हणजे आघाडी पक्ष तयार झाला होता, तर त्याचा एक घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता. त्यानंतर आहे तृणमूल काँग्रेस. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना 1998 मध्ये झाली. आता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस हा जो पक्ष आहे याची स्थापना केव्हा झाली, 1998. 2016 मध्ये निवडणूक आयोगाने या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली. आता राष्ट्रीय पक्ष म्हणून उदयास येण्यासाठी काय आवश्यकता पाहिजे, याच्या काही कंडिशन्स अँड टर्म्स आपण पाहिलं आहे, बरोबर आहे का. तर 2016 मध्ये काय झालं की हा जो पक्ष प्रादेशिक पक्ष होता, परंतु त्यानं काही अटी पूर्ण केल्यामुळं जे भारतीय निवडणूक आयोग आहे त्यानं तृणमूल काँग्रेस या पक्षाला कोणता पक्ष म्हणून मान्यता दिली, राष्ट्रीय पक्ष. लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि दुर्बल घटकांचे संरक्षण हे या पक्षाचे धोरण आहे. तर लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि जे दुर्बल घटक आहे ना समाजापासून जे वंचित आहे अशा घटकांचं संरक्षण हे
तृणमूल काँग्रेस या पक्षाचं काय आहे, धोरण आहे. आता काही आकडे दिले आहेत तुम्हाला, कोणत्या पक्षानं किती जागा दिलेल्या आहेत ते तुम्ही फक्त ऑब्झर्व करू शकता. वर्तमानपत्रात तुम्ही अशा प्रकारच्या बातम्या वाचल्या असतील. यातून अर्थातच आपल्याला भारतीय संघराज्यातील विविध राज्यांमध्ये असणाऱ्या पक्षांबाबत माहिती मिळते, समजते. आता इथे जर पाहिलं आपण, हरियाणा जनहित काँग्रेसने आपले लक्ष गाठले, PDP व भाजपची युती, शिरोमणी अकाली दलाला स्पष्ट बहुमत. या बातम्यातून आपल्याला काय समजतं की भारतीय संघराज्यामध्ये जी विविध राज्ये आहेत तर त्यामध्ये वेगळ्या प्रकारचे कसे पक्ष आहेत हे आपल्याला समजतं. हे पक्ष केवळ राज्यापुरतेच मर्यादित का आहेत? आता हे पक्ष राज्यापुरतेच मर्यादित का आहेत याचं रिझन जे आहे तर ते ॲक्च्युअल याचं रिझन जर पाहिलं आपण तर ते राष्ट्रीय पातळीवर ज्या कंडिशन्स असतात ते आवश्यक आहे ना. कारण कंडिशन्स जर पाहिलं आपण तर त्या फुलफिल म्हणजे जरी राज्यामध्ये ॲक्टिव्ह असतील परंतु केंद्राचे काही नियम आहेत त्याशिवाय निवडणूक आयोग काय करतो, त्याला मान्यता देत नाही. राज्यातील काही नेते राष्ट्रीय पातळीवर दिसतात तर काही राज्यापुरतेच प्रभावी असतात, असे का? आता राज्यातील काही नेते हे राष्ट्रीय पातळीवरच का दिसतात तर काही राज्यापुरतेच प्रभावी राहतात, हे असे का होते? आता हे जे प्रश्नांचं उत्तर आहे. आता पहा कसं असतं माहिती आहे का याच्यामध्ये की तुमची भूमिका काय आहे आणि तुमची विचारसरणी लोक स्वीकारतात का, आणि तुमच्या पक्षाचं विचारसरणीचे फॉलोअर्स म्हणजे तितका पक्ष विस्तार होणे आवश्यक आहे. तो जितका विस्तार होईल तुम्ही राष्ट्रीय पातळीवर जाणार, नाही तर तुम्ही राज्यापुरतेच काय राहणार, मर्यादित राहणार. तुम्हाला पडलेल्या अशा प्रश्नांच्या आधारे आपण भारतातल्या काही प्रादेशिक पक्षांची थोडक्यात ओळख करून घेऊ. ठीक आहे. आता आपण काही प्रादेशिक पक्षाबद्दल बोलू. भारताच्या चारही दिशांच्या राज्यांमध्ये काही प्रातिनिधिक पक्षांचा आपण येथे विचार करणार आहोत. भारताच्या विविध प्रदेशात विविध भाषा बोलणारे आणि परंपरा संस्कृती यांच्यातही विविधता असणारे लोक आहेत. आता पहा एक लक्षात घ्या, राज्य बदलले की काय बदलते, भाषा. हा पण एक पॉईंट आहे बघा, प्रादेशिक पक्ष जे आहेत राष्ट्रीय स्तरावर नसल्यामागचं कारण एक परंपरा एक संस्कृती यामध्ये जर आपण पाहिलं तर राज्यानुसार काय दिसते आपल्याला, विविधता दिसते. प्रदेश आणि त्यांची एक स्वतंत्र भाषा असे चित्र आपल्याला दिसते. कारण विशिष्ट प्रदेश आणि त्यांची एक स्वतंत्र भाषा हे सुद्धा त्याला रिझन आहे वरच्या प्रश्नांना. प्रदेशांच्या भौगोलिक रूपातही विविधता आहे. आणि भारतामध्ये जर पाहिलं आपण तर भौगोलिक रचना, प्राकृतिक रचना, भूगोलामध्ये तुम्हाला भूगोलाच्या शिक्षकांनी शिकवलं असेल की एक समान आहे का, नाही. प्रादेशिक स्वरूपात सुद्धा विविधता आहे. महाराष्ट्रातील विविध भौगोलिक प्रदेशांचा तुम्ही अभ्यास केला आहे. महाराष्ट्र जसा मध्य प्रदेश किंवा कर्नाटक यांच्यापेक्षा वेगळा आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही भौगोलिक सांस्कृतिक विविधता असते. मग आता इथं रेफरन्ससाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक हे राज्य जर पाहिले आपण त्यांची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे, सांस्कृतिक विविधता आहे, भाषेमध्ये सुद्धा काय दिसून येईल आपल्याला, विविधता दिसून येईल. आपली भाषा आणि आपल्या प्रदेश यांच्याविषयीची आत्मीयतेची भावना निर्माण होऊन काही काळानंतर तिच्याबाबत अस्मिता निर्माण होऊ लागली की त्यातून प्रादेशिकता निर्माण होते. आता प्रादेशिकता केव्हा निर्माण होते हा एक लॉजिकल क्वेश्चन आहे. आता एकदा आपली भाषा आणि आपला प्रदेश, जसं की आपण महाराष्ट्रात आहोत, आपली मराठी भाषा आणि आपला महाराष्ट्र याच्याविषयी आपल्यामध्ये काय तयार झाली, एक आत्मीयतेची भावना तयार झाली. नाही, मराठी माझी भाषा आहे ना, माझा महाराष्ट्र आहे ना, तर माझी मायभूमी असं आपण म्हणत गेलो की काही काळानंतर काय होतं आपल्यामध्ये तिच्याबद्दल काय निर्माण होते, अस्मिता तयार झाली, प्रेम तयार झालं आणि म्हणून फक्त आपण महाराष्ट्र, महाराष्ट्रीयन, महाराष्ट्राचं हित असं विचार करायला लागलो. त्याच्यामध्ये याचा अर्थ आपल्यामध्ये काय तयार झाली, या ठिकाणी प्रादेशिकता तयार झाली. लोक आपल्या प्रदेशाच्या हिताचा व विकासाचा प्राधान्याने विचार करू लागतात. मग आता प्रादेशिकता आली की आपल्याला वाटतं की आपल्या महाराष्ट्राचंच हित व्हावं, विकास सुद्धा आपल्या महाराष्ट्राचा प्राधान्याने व्हावा, आहे की नाही. आपली भाषा, आपले साहित्य, परंपरा, सामाजिक सुधारणांचा इतिहास, शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळी इत्यादींबाबत अभिमान वाटू लागतो व त्यातून भाषिक अस्मिता प्रबळ होऊ लागते. आता भाषिक अस्मिता प्रबळ म्हणजे वाढतं केव्हा, आता काय होतं, आपल्या भाषा आवडायला लागली, मग आपण साहित्य कोणतं वाचतो, आपलंच, आपल्याला आवडणार आपल्याच कादंबऱ्या, आहे की नाही. त्यानंतर परंपरा जी आहे, महाराष्ट्राची जी परंपरा असेल ती आपल्याच आवडणार, सण उत्सव जे आपण साजरे करतो. त्यानंतर सामाजिक सुधारणांचा इतिहास, कारण आपल्याला आता महाराष्ट्रातले जे थोर होऊन गेले समजा की ज्यांनी आपल्या महाराष्ट्राला घडवलं, बरोबर आहे का, तर तेच जे आहेत तेच राजे, तेच नेते आपल्याला गावणार या ठिकाणी आवडणार. त्यानंतर
शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळ याचंसुद्धा आपल्याला काय वाटणार, अभिमान वाटणार की आपल्याकडे जे कॉलेजेस असतील, जे एज्युकेशन असेल, हे की नाही. आणि याचा अर्थ हळूहळू काय झालं की त्यातून आपली भाषिक अस्मिता काय होत गेली, वाढत गेली, प्रबळ होत गेली. आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा, तेथील साधन सामग्री व रोजगाराच्या संधीवर आपला हक्क असावा, या भावनेतून प्रादेशिक अस्मिता आकारास येऊ लागते. आणि हे होत गेलं की मग आता आपल्या राज्यातील जी साधन सामग्री असेल, जे रोजगार असेल, म्हणजे जेवढ्या काही नोकऱ्या वगैरे असेल राज्यात असेल, आपल्याला वाटतं की नाही आपल्याच प्रदेशातील लोकांना काय व्हायला पाहिजे, त्या नोकऱ्या मिळायला पाहिजे, म्हणजे आपला हक्क असावा अशी भावना ही का तयार झाली आपल्याला. कारण त्याच्यामुळे आपल्यामध्ये काय तयार झालेली आहे, प्रादेशिक अस्मिता आकारास येऊ लागलेली आहे. त्यामुळे आपली विचारसरणी तशी बदलते. अशा प्रकारच्या भाषिक, प्रादेशिक, सांस्कृतिक व त्यांच्याशी संलग्न अस्मिता संघटित झाल्या की त्यातून प्रादेशिकतेची भावना बळावते. मग आता झालं काय की भाषिकदृष्ट्या आपण एकत्र आलो, प्रादेशिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या एकत्र आलो आणि त्याच्याशी रिलेटेड म्हणजे संलग्न असणारी आपल्यामध्ये काय झाली, अस्मिता संघटित झाली. म्हणजे आपण फक्त म्हणजे भाषेच्या नुसार मराठी भाषिक, हे की नाही, प्रदेशाच्या हिशोबानं महाराष्ट्रीयन, त्यानंतर सांस्कृतिकमध्ये जर महाराष्ट्रीयन संस्कृती, म्हणजे अशा ह्या सगळ्या गोष्टीशी आपण संलग्न झालं की आपल्यामध्ये काय संघटित झाल्या, अस्मिता संघटित झाल्या. आणि त्यामुळे आपल्यामध्ये कोणती भावना बळावते, प्रादेशिक भावना. त्यातून काही वेळेस स्वतंत्र राजकीय पक्ष अस्तित्वात येतात, तर काही वेळेस विविध दबाव गट, चळवळी निर्माण होतात. या सर्वांचा हेतू एकच असतो व तो म्हणजे आपल्या प्रदेशाच्या हितसंबंधाची जतन करणे. मग ह्या प्रादेशिक भावना असणारे अनेक लोक एकत्र आले आणि एक विचारसरणी तयार झाली की त्यातून एक स्वतंत्र काय तयार होतो, त्या प्रदेशापुरता, है ना, त्या राज्यापुरता एक प्रादेशिक किंवा एक स्वतंत्र राजकीय पक्ष तयार होतो. कधी कधी प्रत्येक वेळेस राजकीय पक्ष तयार होईल असंच नाही, कधी कधी काही दबाव गट तयार होतात, काही वेगवेगळ्या चळवळी निर्माण होतात. जसं की आपण म्हणलो की मराठी भाषा वाचवण्यासाठी आपण चळवळ तयार केली, म्हणजे अशा चळवळी तयार झाल्या, आहे की नाही. म्हणजे हे सगळं घडतं जेव्हा प्रादेशिक भावनाची अस्मिता आपल्यामध्ये बळावते. आणि या सर्वांचा हेतू एकच असतो, तो म्हणजे आपला प्रदेश जो आहे त्या प्रदेशाचं आपल्याला काय करायचं असतं, हितसंबंध जे आहे ते जोपासायचं असतं, त्याचं जतन करायचं असतं, ते वाढवायचं असतं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रादेशिक पक्षासंदर्भात डिटेलमध्ये डिस्कस करू.